Hello everyone, welcome back to SRG Technical YouTube channel. In last video, we have complete unit number 1, energy conservation on basics. Energy conservation on basics. In last unit number 1, we have studied energy scenario, primary and secondary, energy demand and supply, national scenario. Sorry, energy conservation and energy audit, concepts and difference. Energy Conservation Act 2001, relevant clauses of energy conservation, BWA and its role, MEDA and its role, star labeling, need and its benefits. All of energy conservation on basic we have studied in unit number 1. Now in this lecture, in this video, we will going to start unit number 2. It is for 14 marks. Energy conservation in electrical machines. Energy conservation in electrical machines. ऊर्जा बचत करायचे आहे, संवर्धन करायचं आहे इन म्हणजे च्यामध्ये इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये. आता इलेक्ट्रिकल मशीन्स हे दोन प्रकारचे आहेत, एक स्टेशनरी आणि एक रोटेटिंग. स्टेशनरी म्हणजे ट्रान्सफॉर्मर वगैरे येतात त्या मशीन्स. रोटेटिंग म्हणजे अल्टरनेटर्स, मोटर्स, तेही इलेक्ट्रिकलचे मशीन्सच आहेत. ओके, तर या अशा मशीनमध्ये आपण एनर्जी कॉन्झर्वेशन कशा पद्धतीने करू शकतो, एनर्जी कॉन्झर्वेशन करण्याच्या कुठं कुठं संधी आहेत त्या आपण ह्या युनिटमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ युनिट नंबर 2, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन. इंट्रोडक्शन. सिग्निफिकंट अमाउंट of electrical energy in industrial and commercial sectors of the world is consumed by electrical motors. Okay, significant महत्त्वाचे amount of electrical energy in industrial मध्ये आणि commercial मध्ये, व्यावसायिक स्वरूपातल्या व्यावसायिक सेक्टर्स मधल्या of the world म्हणजे जगाच्या is consumed by electrical motors. Okay, 3-phase squirrel cage induction motors offer simplicity and robustness which has made it the prime mover of the modern industrial era. Okay, 3-phase squirrel cage induction मोटर जे आहेत ते ऑफर करतात, एक संधी देतात, सिम्प्लिसिटी अँड रबसनेस. रबसनेस म्हणजे सोप्या पद्धतीने, विच हॅज मेड इट टू प्राईम मूवर्स. ओके, ते बहुतांश मोटरसाठी प्राईम मूवरचं म्हणून काम करतात इंडस्ट्रियल मोटर्समधल्या मॉडर्न इंडस्ट्रियल एरा. Energy conservation in induction motor is gaining attention due to their increased penetration in the use. Energy conservation in induction motor is gaining attention due to their increased penetration in the use. Okay, इंडक्शन मोटरच्या वाढत्या वापरामुळे त्यांच्यामधला जो एनर्जी कॉन्झर्वेशन करण्याचा जो भाग आहे किंवा एनर्जी संवर्धन करण्याची जी काही गरज आहे त्याच्याकडे अटेन्शन जातं. दिस युनिट फोकसेस ऑन सम मेथड्स. ओके, ह्या युनिटमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा ह्या युनिटची थीम काय आहे, दिस युनिट्स फोकसेस ऑन सम मेथड्स टू ब्रिंग ऑप्टिमायझेशन इन मोटर परफॉर्मन्स, कीपिंग अँड एम ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन इंडक्शन मोटर. ओके, ह्या युनिटमध्ये काय सांगितलेलं आहे, फोकस ऑन सम मेथड्स टू ब्रिंग ऑप्टिमायझेशन इन मोटर परफॉर्मन्स. ओके, मोटरच्या परफॉर्मन्समध्ये ऑप्टिमायझेशन आणण्याचा, कीपिंग अँड एम ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. ओके, आपला हेतू काय आहे, एनर्जी कॉन्झर्वेशन, ऊर्जा संवर्धन करायचे. हा हेतू लक्षात ठेवून इंडक्शन मोटरचा परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशनमध्ये ठेवण्याचा मेन फोकस ह्या युनिटमध्ये सांगितलेला आहे. एकंदरीतच काय की इंडक्शन मोटरमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन कशा पद्धतीने करता येईल हा आपला या युनिटचा मेन फोकस असणार आहे. एनर्जी इफिशियंट मोटर्स आर डिस्कस्ड compared with standard design of motors being a better option to improve the efficiency. एनर्जी इफिशियंट मोटर्स आर डिस्कस्ड. ओके, याच्यामध्ये या युनिटमध्ये एनर्जी इफिशियंट जे मोटर आहेत म्हणजे ऊर्जा कार्यक्षम, एनर्जी इफिशियंट म्हणजे ऊर्जा कार्यक्षम मोटर्स जे आहेत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे, त्यांचा सुद्धा याच्यामध्ये तुलना केलेली आहे
विथ स्टँडर्ड डिझाईन ऑफ मोटर्स बिईंग अ बेटर ऑप्शन. ओके, एक चांगल्या पद्धतीचा ऑप्शन होऊ शकतो का, असा सुद्धा याच्यामध्ये विचार केलेला आहे. ऑप्शन टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी. नेक्स्ट जो सेकंड पार्ट असणार आहे या युनिटमध्ये तो असणार आहे स्टेशनरी मशीन्सबद्दल. स्टेशनरी मशीन्स म्हणजेच काय, ट्रान्सफॉर्मर्स. ओके, ट्रान्सफॉर्मर्स इज कॉल्ड ॲज अ हर्ट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम, being a device that performs an important function of energy transfer from one circuit to other. It achieves this by magnetic coupling of primary and secondary winding. Transformers like distribution transformers can supply power to loads and remain energized for all day, that is 24 hours. Okay, transformers like distribution transformer can supply power to loads and remain energized for all day, that is 24 hours. Though it does not consume any power, losses are inherent in the process of transformation, especially in the core. In the past, losses reduction programs for transformer were very less because it was assumed to be a very efficient when compared to other electrical devices such as motors. Okay, पहा मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रिव्हियस 2-3 ज्या लाईन्स आहेत त्या, ट्रान्सफॉर्मर्स लाईक डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कॅन सप्लाय पॉवर टू लोड्स अँड रिमेन एनर्जाइज्ड फॉर ऑल डे, दॅट इज 24 hours. दो असं असलं तरी इट डज नॉट कन्झ्युम एनी पॉवर. ओके, ट्रान्सफॉर्मर कोणतंही पॉवर कन्झ्युम करत नाही. लॉसेस आर इनहेरंट, लॉसेस जे असतात ते अत्यंत कमी असतात इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, स्पेशली इन द कोर. ओके, इन द पास्ट, पूर्वी लॉसेस रिडक्शन प्रोग्राम्स फॉर ट्रान्सफॉर्मर वेअर व्हेरी लेस. ओके, लॉसेस रिडक्शन प्रोग्राम्स, ट्रान्सफॉर्मरमधल्या जे काय लॉसेस आहेत ते रिडक्शन करण्याच्या प्रोग्राम्स वेअर व्हेरी लेस because it was assumed to be a very efficient when compared to other electrical devices. म्हणजेच काय, अदर इलेक्ट्रिकल डिव्हायसेस सोबत कंपॅरिझन केल्यानंतर ट्रान्सफॉर्मर हा खूपच इफिशियंट आहे असं पूर्वीच्या काळी समजलं जायचं. कारण का, लॉसेस रिडक्शन प्रोग्राम्स. ओके, लॉसेस रिडक्शन प्रोग्राम्स फॉर ट्रान्सफॉर्मर सच ॲज मोटर्स. हावेवर तथापि इन्क्रीजिंग कन्सर्न ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन has made to turn head towards transformer. However, तथापि increasing concern of energy conservation, however तसं असलं तरी एनर्जी कॉन्झर्वेशन ऊर्जा संवर्धनाचा हेतू लक्षात घेता हॅज मेड टू टर्न हेड टुवर्ड्स ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. लो लॉस डिझाईन, advanced technology in core quality, example amorphous material, encourage energy conservation in transformer. This unit gives a brief overview of energy conservation techniques in transformer also. Okay, this is the introductory part of unit number 2.